हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर कालजी महाराजांची मी स्वामी सेवा केली होती, तर तीच आज उचलायची होती। त्याचबरोबर आज शुक्रवार देखील होता। तर म्हणजेच मी जसं की तुम्हाला सांगितलं जी कुंचम सेवा होती तर मी मागच्या मंगळवारी केली होती आणि तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केला। त्या व्हिडिओजवर कमेंट्स देखील खूप छान छान आल्या। तर तो जो कुंचम होता तर ज्या पूजा ताई आहेत म्हणजेच नारायणी पूजा आर्ट्सच्या ज्या ताई आहेत तर त्यांच्याकडून मी तो बोलवला होता आणि त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर होता तर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला होता। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तो नक्कीच मागवू शकता, म्हणजेच घरपोच तुम्हाला मिळून जाईल। कारण मी देखील बाहेरगावी जॉबला असल्यामुळे मला जशा गोष्टी लागतात देवांच्या तर तुम्ही ऑनलाईनच बोलवत असतो, कारण जिथे मी राहतो तर तिथे आपल्या देवांच्या वस्तू भेटत नाहीत। त्यामुळे मला जे काही देवांचं सामान लागतं तर ते मी ऑनलाईनच बोलवत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो, जेणेकरून तुम्हाला देखील नवीन नवीन वस्तूंची माहिती होते आणि तुम्ही देखील ते सामान बोलवू शकता। तर जी कालची गुरुवारची स्वामींची मी सेवा केली होती तर तिचाच आज उत्तर पूजा होती आणि जी संध्याकाळी सेवा केली होती तर तो व्हिडिओ मला करणं शक्य झाला नाही, त्यामुळे तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे। तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर जी महाराजांची सेवा होती तर ती आता उचलायची होती। तर सर्वात पहिल्यांदा मी महाराजांचं म्हणजेच एक माळ जप करून घेतली, कारण आपण कोणतीही जेव्हा सेवा करतो तर ती पूजा उचलण्या अगोदर आपण त्यांचं थोडंसं नामस्मरण करावं आणि त्यानंतर त्यांची आरती करून ती आपण सेवा उचलावी। तर बघा महाराज खरंच किती गोड दिसत आहेत आणि महाराजांना जेव्हा आपण वस्त्र परिधान करतो तर ते महाराजांचं स्वरूप आहे तर ते खरंच खूप छान दिसतं आणि जे महाराजांसाठी मी मुकुट तयार केलं होतं ते देखील महाराजांना परिधान केल्यानंतर खूप छान दिसत होते महाराज देखील। आणि महाराज खरंच माझी महाराजांची मूर्ती आहे तर ही देखील खूप छान आहे आणि एकदम कोरीव काम केलं गेलेलं आहे या मूर्तीवरती। त्यामुळे आपण जेव्हा मूर्तीकडे पाहतो तर मूर्तीचे जे भाव असतात तर ते आपल्याला तेव्हाच दिसतात। त्यामुळेच ही महाराजांची जी मूर्ती आहे तर ती मला खूप आवडली होती आणि लगेचच मी ती ऑनलाईन बोलवली। म्हणजेच बरेच दिवस झाले मला महाराजांची मूर्ती घ्यायची होती, पण मला जशी हवी होती तशी मला मिळाली नाही। आणि एक मूर्ती मला आवडली होती जे वरदहस्त महाराज होती, म्हणजेच महाराजांची वरदहस्त हात केलेली मूर्ती होती तर ती देखील मला बोलवायची होती, पण इकडे ट्रॅव्हल्स नसल्यामुळे ती मूर्ती मला बोलवता आली नाही। नाहीतर ती पण मूर्ती खूप छान होती। जेव्हाच म्हणजे आता स्वामींची खरंच इच्छा होईल तर तेव्हा स्वामी येतीलच आपल्या घरी, पण तोपर्यंत महाराजांचा अभिषेक करण्यासाठी जी पंचधातूची मूर्ती होती तर ती मी घेतली होती आणि तुमच्यासोबत शेअर देखील केली। म्हणजेच नवीन मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा कशी करावी किंवा आपल्या घरामध्ये नवीन मूर्तीची स्थापना कशा प्रकारे करावी तर याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला। जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, कारण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये नवीन एखादी वस्तू आणतो किंवा देवांची एखादी कोणती पण मूर्ती आणतो तर तेव्हा आपण त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये कशा प्रकारे करावी तर त्याचा देखील एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। तर गणपती बाप्पांची देखील मी जेव्हा नवीन मूर्ती आणली होती तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता, म्हणजेच आपण नवीन मूर्तीची स्थापना कशा प्रकारे करावी किंवा कोणकोणते नियम पाळावेत तर त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली होती। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। यानंतर जे काही मला आता स्वामी करायची होती तर ती देखील माझी आता चालू होती। म्हणजेच जी महाराजांची मूर्ती होती तर तिला मी सर्वात पहिल्यांदा आंघोळ घालून घेतली, म्हणजेच महाराजांचा अभिषेक करून घेतला। आणि जेव्हाही महाराजांचा मी अभिषेक करतो तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि माझी जेव्हा सेवा देखील चालू असते म्हणजेच देवपूजा देखील चालू असते, म्हणजे देवांचे फोटो वगैरे पुसणं किंवा त्यांना अष्टगंध लावणं, त्याचबरोबर जेव्हा मी फुलं अर्पण करतो तर महाराजांचं जे नामस्मरण आहे तर ते माझ्या ओठांवरती चालूच असतं। म्हणजेच आपल्याकडून जेवढी सेवा होईल आपण तेवढा करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे मी स्वामी सेवा करत असतो। म्हणजेच सकाळी लवकर मी उठलो होतो, कारण आजचा होता शुक्रवार तर शुक्रवारी म्हणजेच थोडासा मला लेट झाला होता, पण नंतर मग जसं मला शक्य होतं तर तसं मी सेवा करण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे आज थोडासा लेट झाला होता। तर जी फुलं होती तर ती मला मिळाली नाही, म्हणजेच मी आणण्यासाठी गेलो नाही, कारण नंतर मग खरंच खूप उशीर होत होता। त्यामुळे जशी स्वामी सेवा होईल तर तशी आज मी करण्याचा प्रयत्न करत होतो। आणि त्यानंतर जे काही महाराजांची पूजा होती तर ती देखील उचलायची होती, त्याच्यामुळे थोडासा टाईम लागणार होता। तर स्वामींची जी सेवा होती तर ती मी पहिल्यांदा कंप्लीट करून घेतली। तुम्ही हे बॉक्स बघत आहात तर हे बॉक्स मी खास करून म्हणजेच देवांचं जे छोटं छोटं सामान असतं किंवा जे स्वामींना मी वस्त्र परिधान करतो तर खास करून मी त्याच्यासाठीच बॉक्स घेतले होते। म्हणजेच जेव्हा माझ्याकडे महाराजांची अजून एक छोटी तांब्याची मूर्ती होती, म्हणजेच ती माझ्या आजीने अक्कलकोटवरून आणली होती, पण ती पोकळ होती, त्यामुळे मग त्या मूर्तीचं आम्ही विसर्जन केलं। तर तेव्हापासूनच हे जे वस्त्र होते महाराजांचे तर ते मी तयार केले होते, म्हणजेच माझ्या हातानेच
तयार केले होते। तर आपण हे वस्त्र इकडे तिकडे कुठे न ठेवता अशा प्रकारे बॉक्समध्ये जर पॅकिंग करून ठेवलं तर ते वस्त्र देखील खरंच खूप दिवस राहतं। आणि त्याचबरोबर आमच्या आता लवकरच श्रावण महिना देखील येणार आहे आणि जेव्हा मी गावाकडे गेलो होतो तर श्रावणामध्ये जे जे आपल्याला साहित्य लागतं तर ते देखील मी घेऊन आलो। म्हणजे आता सतत मला गावाकडे जाणं शक्य होत नाही, कारण खरंच गाव खूप दूर आहे माझं। त्यामुळे म्हणजेच जे काही मला पूजेचं सामान लागतं तर ते मी एकदा गावाकडे गेलो तर घेऊन येतो। जसं की तुम्ही मागच्या वेळेस जेव्हा गेलो होतो तर जो मंगल कलशाचा तांब्या होता तर हा माझ्या मम्मीच्या लग्नातला तांब्या आहे, तर हा मी मागच्या वेळेस घेऊन आलो होतो। आणि त्याचबरोबर अजून 2 तांबे मी इथे मार्केटमध्येच विकत घेतले होते। म्हणजेच त्यातील जो तांब्याचा तांब्या आहे तर तो मी मार्केटमध्येच घेतला होता आणि जो अष्टगणपतीचा तांब्या आहे म्हणजेच तो ॲल्युमिनियमचा आहे, म्हणजेच चांदीसारखा दिसतो, तर हा देखील मी ऑनलाईनच बनवला होता। म्हणजेच जेव्हा मी चौरंग बनवले होते, म्हणजेच जे तुम्ही आता पूजेमध्ये माझ्या चौरंग बघतात म्हणजेच 3 साईजचे, एक होता सर्वात लार्ज, एक होता मीडियम आणि एक सर्वात छोटा होता। तर हे चौरंग देखील मी त्यांच्याकडूनच बनवले होते, तर ते देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलं। म्हणजे जेव्हा आपण आपल्या पूजेमध्ये अशा प्रकारच्या चौरंगांचा यूज करतो तर तेव्हा आपली पूजा दिसायला देखील खूप छान दिसते। आणि अशा प्रकारचे चौरंग जेव्हा आपण आपल्या पूजेमध्ये ठेवतो तर ते देखील आपल्याला एखादी वस्तू जर ठेवायची असली तर आपण ती चौरंगावर ठेवू शकतो। तर त्यामुळेच खास करून मी हे चौरंग बनवले होते आणि मला तो तांब्या देखील आवडला होता। तो अष्टगणपती त्याच्यावरती आहेत, त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये मी त्याच तांब्याचा यूज करतो, कारण आपण कोणतीही जेव्हा सेवा करतो तर गणपती बाप्पांच्या साक्षीनेच करत असतो। तर तो तांब्या देखील दिसायला खूप छान आहे, त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये मी त्याच तांब्याचा यूज करत असतो। तर आजचा वार होता शुक्रवार, त्यामुळे मंगल कलशाची देखील मी सेवा करून घेतली आणि महाराजांची देखील मी 1 माळ जप करून घेतली। आणि त्यानंतर जे 3 अध्याय मला वाचायचे होते, कारण आजचा वार होता शुक्रवार, तर आज वाचायचे होते 4था, 5वा आणि 6वा हे 3 अध्याय वाचायचे होते, तर ते देखील मी वाचून घेतले। आणि त्यानंतर जी काही म्हणजे स्वयंपाक मला करायचा होता तर तो देखील मी करून घेतला। त्यानंतर जेवण करून म्हणजे सुरुवातीला स्वयंपाक झाल्यानंतर महाराजांना मी नैवेद्य दाखवून घेतो आणि त्यानंतर मी तो स्वतः ग्रहण करतो आणि त्यानंतर मी ऑफिसला जातो। तर ऑफिसचा टाईम हा 4 घंट्याचा असतो, म्हणजेच 4 घंट्याची ड्युटी असते माझी। आणि त्यानंतर देखील संध्याकाळी देखील मी स्वामी सेवा करतो, पण कधी कधी मला व्हिडिओ करणं शक्य होतो तर तो मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। म्हणजेच गुरुवारी मी संध्याकाळी कोणत्या सेवा करतो याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि तुमचा चांगलाच प्रतिसाद त्याला मिळाला। तर अजून संध्याकाळी म्हणजेच जी महालक्ष्मी देवीची देखील मी कोणत्या सेवा मी संध्याकाळी करतो याबाबत देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती माझी कंप्लीट झाली आणि स्वामी खरंच खूप छान दिसतात। म्हणजे जेव्हा आपण अशा प्रकारचे वस्त्र स्वामींना परिधान करतो तर तेव्हा स्वामींचं खरंच जे रूप आहे तर ते खूप छान दिसते। तर तुम्ही मंगल कलशाची नथ बघत असाल तर ही देखील मी म्हणजे आताच हाताने माझ्या तयारी केली। म्हणजेच जेव्हा स्वामी महाराजांचं मुकुट मी तयार केलं होतं तर तेव्हाच ही नथ देखील मी तयार करून घेतली, कारण जी जुनी नथ होती तर ती खरंच खूप जुनी झाली होती, त्यामुळे मग मी ते चेंज करण्याचं ठरवलं। आणि जे काही म्हणजेच देवांचे वगैरे दागिने असतात तर ते देखील मी तयार करतो, म्हणजेच ते मला ते तयार करायला खूप आवडतात। आणि जेव्हा महालक्ष्मी आहेत तर तेव्हा त्यांच्यासाठी देखील मी जी ज्वेलरी आहे तर ती तयार करत आहे, तर ती देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करेल। त्याचबरोबर आजची जी अशा प्रकारची स्वामी सेवा होती तर ती देखील मी करून घेतली। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। आणि जी काही मी पूजेमध्ये पुस्तकं यूज करतो तर ते देखील मी म्हणजेच अशा प्रकारे जे स्टँड असतं म्हणजे ज्याच्यावरती आपण पुस्तक ठेवू शकतो, म्हणजे हे वाचण्यासाठी देखील खूप सोयीस्कर जातात। जेव्हा अशा प्रकारचे स्टँड आपण म्हणजे स्टँडवरती पुस्तक ठेवतो तर जेव्हा आपण वाचन करतो तर तेव्हा देखील हे स्टँड म्हणजे खूप उपयोगी पडतात।